Hi students, welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture we started about the heredity and evolution, and in which we completed about the heredity as well as transcription, translation and translocation. Now we continue our lesson with next concept that's called as evolution. आपली पुढची कन्सेप्ट असेल इव्होल्यूशन. आता हे काय असेल इव्होल्यूशन म्हणजे? इव्होल्यूशन म्हणजे असेल उत्क्रांती. सजीवांची उत्क्रांती कशा प्रकारे झाली? आज आपण जे पृथ्वी तलावर सगळे सजीव पाहतो त्यांचा उगम व त्यांचं इव्होल्यूशन कशा प्रकारे झालं हे आपल्या याच्यामध्ये पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द इव्होल्यूशन. नाव सगळ्यात अगोदर आपल्याला शिकायचं इव्होल्यूशन काय असेल. आणखी एक महत्त्वाचा पार्ट सिलेबस जो रिड्यूस झालेला आहे, ज्यामध्ये बरेचसे यूज युअर ब्रेन पॉवरचे क्वेश्चन, कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, पीप इनटू हिस्ट्री असेल किंवा इंट्रोडक्शन अबाउट सायंटिस्ट असेल, युजिंग ICT असेल, हा बराचसा पार्ट कमी झालेला आहे. तो पार्ट वगळून आपल्याला जो सिलेबसमध्ये या वर्षासाठी सांगितलेला आहे तो पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर आपण जो लेसन कंटिन्यू केला होता तिथपर्यंत आपण पूर्ण पाठ पाहिलेला आहे. पण इव्होल्यूशन स्टार्ट करण्याच्या अगोदर काही क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत कॅन यू रिकॉलचे, पण तो पार्ट आपल्या सिलेबसमधून सध्या वगळण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण लेसन कंटिन्यू करणार. नेक्स्ट कन्सेप्ट पासून ती असेल आपलं इव्होल्यूशन. सो फर्स्ट इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज. इव्होल्यूशन काय असेल? ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, हळूहळू होणारे बदल आहेत. दॅट्स इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. बऱ्याचशा काळापासून किंवा जस्ट अ व्हेरी लॉंग पिरियड. ग्रॅज्युअल चेंजेस दॅट्स ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, इट इज नथिंग बट द इव्होल्यूशन. हळूहळू सजीवांमध्ये होणारे बदल, ती म्हणजे त्यांची उत्क्रांती. सजीवांमध्ये जे हळूवारपणे किंवा बऱ्याचशा काळापासून हळूवार जे बदल होत गेले त्या बदलाला काय म्हणलं गेलं? इव्होल्यूशन म्हणजेच उत्क्रांती. अगेन इट इज अ व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज अचीव्ड. आता ह्याची आणखी महत्त्वाची गोष्ट काय? हळूवार होणारी निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे. पण ह्या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा फायदा काय झाला? दॅट्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेव्हलपमेंट टेक्स प्लेस. सजीवांचा त्यामुळे काय होत गेला? विकास होत गेला, कारण त्यांचे हळूवार बदल होत गेले आणि त्या बदलामुळे त्यांच्यामध्ये विकास होत गेला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेव्हलपमेंट टेक्स प्लेस इज बिकॉज ऑफ दॅट इव्होल्यूशन. ऑल द स्टेजेस इन द चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट्स. आता हे चेंजेस जे झाले, all the changes that we see in living organisms that occurs, that's we call it as evolution. But that all the stages in the changes, हे जे सगळे बदल होत गेले त्यात वेगवेगळ्या अवस्था आपल्याला पाहायला मिळाल्या. दॅट्स इन अ डिफरंट कंपोनंट्स लाईक द स्टार्स अँड प्लॅनेट्स ऑल्सो. म्हणजे फक्त आपण सजीवांमधलेच बदल नाही, तर त्याचबरोबर स्टार्स ॲज वेल ॲज द प्लॅनेट्स इन द स्पेस to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. म्हणजे जे आपण इव्होल्यूशन जे झालं म्हणतो फक्त सजीवांमध्ये म्हणजे फक्त बायोस्फिअरमध्ये नाही, तर वेगवेगळ्या कंपोनंट्समध्ये, वेगवेगळ्या घटकांमध्ये, म्हणजेच तारे असतील, ग्रह असतील किंवा आपली पृथ्वी असेल, पूर्ण बायोस्फिअर असेल, सजीवसृष्टी असेल, ह्या सगळ्यांमध्ये बदल होत गेले. इट्स ओनली बिकॉज ऑफ दॅट इव्होल्यूशन. A simple definition that's given here as an evolution, formation of the new species. काय तयार होत गेल्या? नवनवीन प्रजाती तयार होत गेल्या. That's formation of the new species due to changes in specific characters of several living organisms. काय तयार होत जाणं? नवनवीन प्रजाती तयार होत गेल्या. का तयार झाल्या? It's because of the changes in a specific characters
of several generations of living organisms as a response to the natural selection. बघा तर थोडीशी डेफिनेशन. नवनवीन प्रजाती तयार झाल्या. का तयार झाल्या? इट्स बिकॉज ऑफ चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स. काही विशिष्ट असे कॅरेक्टर्स, विशिष्ट असे गुण, वैशिष्ट्ये, लक्षणे बदलले सजीवांमध्ये. फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस in specific characters of living organisms as a result of natural selection. पण हे बदल का झाले? कारण नैसर्गिक निवड आहे. आता नॅचरल सिलेक्शन काय असेल, नैसर्गिक निवड काय असेल, याची आपल्याला पुढे थेरी पाहिजे. एक सेपरेट थेरी आपल्याला पाहिजे नॅचरल सिलेक्शनची. पण इथं सध्या आपल्याला ॲज अ डेफिनेशन म्हणून लक्षात ठेवायचं इव्होल्यूशन मध्ये काय असेल. इव्होल्यूशन म्हणजे formation of new species due to several changes in a living organisms as a result of natural selection. It is called as evolution. कळते? डेफिनेशन काय असेल? नवनवीन प्रजाती तयार होणं. का तयार होणं? कारण त्यांच्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये बदल होत गेले. का बदल होत गेले? इट्स बिकॉज ऑफ द नॅचरल सिलेक्शन अँड दॅट्स ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज द evolution. Again, once time understand that evolution means formation of new species in the living organisms due to changes in several characters as a result of natural selection. It's called as evolution. It's a simple definition. And to explain that evolution, here we have to see a theory of evolution. आपली next concept कोणती असेल? Theory of evolution. उत्क्रांतीचा सिद्धांत असेल आता हा. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट आणखी आपल्या लक्षात ठेवावी लागेल. दॅट्स द डिफरंट थेरीज अबाउट द ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रपोज्ड टुडे. अनेक वेगवेगळ्या थेरीज सध्या मांडण्यात आलेल्या. कशासाठी? just to explain about the origin of and the evolution of living organisms, but in that all त्या सगळ्या थेरीमध्ये जगन्मान्य, सगळ्यांना मान्य असणारी थेरी कोणती असेल? दॅट इज अ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. आता ही ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट का असेल? ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट हा असेल सजीवांचा जीवनक्रम किंवा क्रमविकास. ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय असेल? सजीवांचा क्रमविकास. ही जी थेरी असेल ती सगळीकडे वर्ल्ड वाईड मान्य केली गेली. तर काय असेल ती थेरी? कोणती थेरी असेल? दॅट्स टुडे वी हॅव टू यूज और वर्ल्ड वाईड द थेरी ऑफ इव्होल्यूशन दॅट यूज्ड इज ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दिस थेरी is accepted worldwide. So what the theory tells us? That the theory आपल्याला काय सांगते? About that theory we see here as a theory of evolution. According to the theory of evolution, ही जी theory आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, जी की वर्ल्ड वाईड एक ॲक्सेप्टेड theory आहे, ती theory आपल्याला काय सांगते? According to that theory, the first living material, सगळ्यात अगोदर जो जीव निर्माण झाला तो जीव, द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल, दॅट्स कॉल्ड एज अ प्रोटोप्लाझम. जीवद्रव्य. प्रोटोप्लाझम म्हणजे काय असेल? जीवद्रव्य. ह्या थेरीनुसार, थेरी ऑफ इव्होल्यूशन नुसार सगळ्यात अगोदर जो जीव निर्माण झाला आहे पृथ्वी तलावर तो म्हणजे प्रोटोप्लाझम. दॅट्स प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची त्या थेरी बद्दलची. ती थेरी आपल्याला काय सांगते की सगळ्यात अगोदर जो जीव, जो की प्रोटोप्लाझम, जे की जीवद्रव्य आहे ते निर्माण झालं. ते कुठं निर्माण झालं? दॅट्स फॉर्म्ड इन ओशन. महासागरात सगळ्यात अगोदर जीव निर्माण झाला. तर स्टेप बाय स्टेप ती थेरी आपल्याला पाहिजे. तर फर्स्ट बेसिक काय लक्षात ठेवायचं? ही थेरी काय सांगते? अकॉर्डिंग टू द थेरी इट टेल्स अस दॅट द फर्स्ट living organism or the protoplasm has been formed in ocean. सगळ्यात अगोदर जो जीव तयार झाला तो कुठे तयार झाला? मग महासागरात तयार झाला. Then in a due course of time, in a due course of time म्हणजे काळाच्या ओघात
जसा काळ पुढे सरकत होता तसं in a due course of time the unicellular organisms formed from that protoplasm or that organism which was formed in the ocean. जो जीव महासागरात तयार झाला होता त्याच्यामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. जसा काळ पुढे गेला काळाच्या ओघात त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली अँड फ्रॉम दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. त्याच्यापासून काय तयार झाला? एक सूक्ष्मजीव तयार झाला. एक जीव अगोदर तयार झाला होता ज्याला की आपण प्रोटोप्लाझम म्हणलं जो की ओशन मध्ये होता. इन अ ड्यू कोर्स ऑफ टाइम दॅट protoplasm as the time passes was formed in a unicellular organism. Then gradual changes takes place in that unicellular organisms. नंतर जसा काळ पुढे गेला तसं काय झाले? gradual changes occurred in the unicellular organisms which form further larger and more complex organisms from that living organisms. हळूहळू त्या सूक्ष्मजीवामध्ये जो युनिसेल्युलर होता त्याच्यामध्ये बदल होत गेले पण एकदम नाही. खूप मोठा काळ गेला आणि त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून पुढे काय तयार झाले? लार्जर और बिगर अँड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म्ड. आणि त्याच्यापासून पुढे एक अतिशय गुंतागुंतीची रचना असणारा किंवा मोठ्या आकाराचा तो सजीव निर्माण झाला. देन ऑल दोज चेंजेस वेअर वी हॅव टू से वेअर व्हेरी स्लो अँड ग्रॅज्युअल. हे अत्यंत हळूहळू पण चिरंतर कालावधी होणारे बदल होते. दॅट मीन्स the changes that was occurred in living organism was very slow but gradual and duration of those changes were just today we have to say the duration. तो जो कालावधी होता ज्या कालावधीमध्ये सजीवांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले आणि त्याच्यापासून आजचे सजीव निर्माण झाले. दॅट्स द ड्युरेशन ऑफ पिरियड ऑफ टाइम ऑफ दॅट ऑल द चेंजेस इज ॲट मस्ट बी 300 crore years. किती वर्षे लागले त्या जीवापासून ते आजच्या सजीवांपर्यंत जो बदल होत गेला तो बदल किती काळामध्ये झाला? जस्ट अप टू द 300 crore years. म्हणजे 300 करोड वर्षे गेली. ज्या 300 करोड वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले आणि त्या बदलामुळे त्या जीवापासून जो की महासागरात होता त्या जीवापासून हे आजचे सगळे सजीव आपल्याला पाहायला मिळू लागले. सो जस्ट इट वॉज अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम इन विच वी हॅव टू सी द व्हेरियस डिफरंट स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. नाउ दॅट चेंजेस अँड डेव्हलपमेंट टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल अराउंड. आता हे जे सगळे बदल होते जे की सजीवांमध्ये होत होते ते सगळे बदल कसे होते? ऑल अराउंड. म्हणजे सगळीकडेच होत होते फक्त सजीवांमध्ये नाही. सो दॅट चेंजेस takes place all around and multi-dimensional. म्हणजे सगळीकडे सर्वत्र ते बदल होत होते which led to the evolution of different types of organisms. ह्या सगळ्या चेंजेस मुळे काय झालं? जे इतरत्र किंवा सगळीकडे चहूकडे बदल होत गेले just because of that the evolution takes place everywhere, not only in living organisms but all over. The changes takes place which led to the evolution of living organisms. So here we have to see the actual scientific definition of evolution. That is the progressive development. प्रगतीपर होणारा विकास. That's progressive development of plants and animals. बघा आता काय असेल evolution? Progressive development of plants and animals from the ancestors. कुणापासून होणारी डेव्हलपमेंट? फ्रॉम देअर ancestors. ancestors म्हणजे कोण असतील? त्यांचे पूर्वज. मग प्लांट्सचे असतील किंवा ॲनिमल्सचे असतील. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम देअर ancestors
having the different structural and functional organization is called as evolution. बघा डेफिनेशन महत्वाची काय असेल इव्होल्यूशन. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट कोणाची ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. कोणापासून फ्रॉम दिअर अँसेस्टर्स त्यांच्या पूर्वजापासून. फ्रॉम दिअर अँसेस्टर्स हॅव्हिंग द डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन ज्यांच्या की काय वेगवेगळ्या रचनात्मक आणि कार्यात्मक वेगवेगळ्या पातळ्यात. वेगवेगळे ऑर्गनायझेशन त्यांचं वेगवेगळं संघटन आहे. अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ इव्होल्यूशन. दॅट इज प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम देअर अँसेस्टर्स हॅव्हिंग द डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन ज्यांचे की काय वेगवेगळे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन रचनात्मक आणि कार्यात्मक संघटन वेगवेगळे. That is called as the evolution. Again, see, progressive development of living organisms or the plants and animals from their ancestors having different structural and functional organization is called as the evolution. Next definition. प्रगतीपर होणारा विकास. कोणाचा होणारा? वनस्पतींचा आणि प्राण्यांचा. कुणापासून होणारा? त्यांच्या पूर्वजांपासून होणारा. ज्यांच्यामध्ये काय कशामध्ये आपल्याला भिन्नता आढळली? हॅव्हिंग द डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. इट इज कॉल्ड एज इव्होल्यूशन. सो जस्ट ओव्हरऑल यू हॅव टू रिमेंबर द थेरी ऑफ इव्होल्यूशन. काय काय लक्षात ठेवावं लागेल आपल्या थेरी ऑफ इव्होल्यूशन मध्ये? मग थेरी ऑफ इव्होल्यूशन मध्ये सगळ्यात अगोदर लक्षात ठेवावं लागेल की सगळ्यात अगोदर जो जीव निर्माण झाला तो कुठं निर्माण झाला? महासागरात निर्माण झाला. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम जसा टाइम पास होत होता तसा त्या जीवामध्ये बदल होत गेले आणि त्यांच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. अगेन ॲज द टाइम पासेस फ्रॉम दॅट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लार्जर अँड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बिगर ऑर्गॅनिझम्स फॉर्म. बट the changes that takes place in that living organism, in that protoplasm, it's up to the 300 crore years. हे सगळे जे चेंजेस होते ह्या किती काळापर्यंत झाले? इट्स अप टू द 300 crore years and that's all the changes which takes place in that living organisms are just everywhere as well as multidimensional. So here that changes leads to the evolution. That evolution means it is a progressive development of plants and animals from their ancestors having the different structural and functional organization that we call as a evolution. Now, आता थेरी तर आपण सांगितली. ज्या थेरीवरून आपल्या लक्षात आलं की सगळ्यात अगोदरचा जीव महासागरात तयार झाला. त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले आणि युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. आता ही जी थेरी आहे ह्या थेरीला प्रूव्ह करण्यासाठी ही थेरी बरोबर आहे. जस्ट टू प्रूव्ह दॅट थेरी ऑफ इव्होल्यूशन देयर आर सम ऑफ द एव्हिडन्सेस. आता थेरी तो सिद्धांत खरा आहे तर खरा आहे त्याला आपल्याला पुरावा द्यावा लागेल. मग ते पुरावे कोणकोणते असतील जे की इव्होल्यूशन थेरीला राईट आहे किंवा करेक्ट आहे सांगतात. सो दॅट्स एव्हिडन्सेस यू हॅव टू सी हिअर. नेक्स्ट पार्ट असेल आपला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. कोणकोणते पुरावे जे पुरावे आपल्या थेरीला प्रूव्ह करतात. सो जस्ट हिअर कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल ओव्हर जस्ट द थेरी दॅट वी मेन्शन नाउ. जी आता आपण थेरी सांगितली त्याला प्रूव्ह करायचे. सो फॉर दॅट द इम्प्लाइज द थेरी ऑफ इव्होल्यूशन विच इज द एव्हरलास्टिंग लॉंग प्रोसेस which needs to be having to prove it, and as a proof for that theory we have to see some of the evidences. now that थेरीची सत्यता पडताळण्यासाठी जे काही पुरावे आपल्याला सांगितले ते पुरावे आपल्याला पाहिजे. सो इन दॅट द फर्स्ट इव्होल्यूशन विच प्रूव्ह द थेरी ऑफ इव्होल्यूशन दॅट इज कॉल्ड ॲज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स.
पहिला एव्हिडन्स कोणता असेल? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स which prove our theory. So what is that morphological evidences we see now? बघा, if you have book, in your book some pictures are to be shown which give us an idea about that morphological evidences. आता मॉर्फोलॉजी म्हणजे काय? बाह्यरूपीय पुरावा. कोणता पुरावा असेल? आउटवर्ड अपीअरन्स वरून असणारा पुरावा. दॅट्स कॉल्ड एज अ मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजी म्हणजे बाह्यरूप, त्या सजीवांचा असणारा बाह्यरूप, आणि तो एक आपल्यासाठी प्रूफ असेल जो की आपली थिअरी प्रूव्ह करतो, थिअरी करेक्ट आहे हे इंडिकेट करतो. सो अबाउट दॅट मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस वी सी फर्स्ट various similarities. If you have to observe in a book some pictures which are shown, and after observing that pictures you have to see that various similarities like the structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinna, as well as the thickly distributed hairs on their body are to be similar. जर ते चित्र पुस्तकातले तुम्ही जर थोडंसं काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला काही सारखेपणा त्या प्राण्यांमध्ये, त्या वनस्पतींमध्ये पाहायला मिळेल. जस्ट लाईक इन ॲनिमल्स that you have to see structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinna, as well as their body having the covering as a thick hairs. कळतंय? सगळ्यात अगोदर जे 3 चित्र जे पुस्तकात दाखवले होते ते वेगवेगळ्या प्राण्यांची, तर त्या प्राण्यांचं जर एक निरीक्षण केलं तर त्या निरीक्षणामधून तुम्हाला काय लक्षात की त्यांच्या विशिष्ट अशा आउटवर्ड अपीअरन्स मध्ये काहीतरी सारखेपणा आपल्याला पाहायला मिळतोय. तो कोणता सारखेपणा असेल? दॅट इज स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज अँड देअर इयर पिन्ना. त्याची जी कानाचा भाग असेल, डोळ्यांची रचना असेल किंवा तोंडाची रचना असेल, यामध्ये तुम्हाला काही सारखेपणा जाणवेल. as well as their bodies to be covered with thickened hair. आणि त्याचबरोबर त्यांचं शरीर कशाने कव्हर्ड आहे? दॅट्स विथ द हेअर्स. हे झालं प्राण्यांमध्ये. सिमिलर टू दॅट, इफ यू टू ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स ऑफ डिफरंट प्लांट्स, इन दॅट पिक्चर ऑफ डिफरंट प्लांट्स यू हॅव टू ऑल्सो सी सम ऑफ द सिमिलॅरिटीज. त्यातही तुम्हाला काही सारखेपणा पाहायला मिळेल. तो सारखेपणा कोणता असेल? दॅट इज द लिप शेप, पानांचा असणारा आकार. ॲट द सेम टाइम द लिप व्हेनेशन. लिप व्हेनेशन म्हणजे काय असेल? पानांमध्ये असणाऱ्या शिरा, त्या शिरा जर पाहिल्या तर सगळ्या पानांत आपल्याला शिरा पाहायला मिळतील. तर काय काय आपल्याला सारखेपणा वनस्पतीमध्ये पाहायला मिळेल? लिप शेप, लिप व्हेनेशन, लिप पेटिओल, पानांचा असणारा देठ, पानांमध्ये असणारा शिरा, पानांचा असणारा विशिष्ट असा आकार, यामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला मिळतो. मग हा जो सारखेपणा असेल वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये, होता सारखेपणा, प्राणी वेगवेगळे, वनस्पती वेगवेगळ्या, तरी आपल्याला त्यात सारखेपणा पाहायला मिळतोय. दॅट्स मीन्स द सिमिलॅरिटी दॅट वी सी इन ॲनिमल्स, लाईक दॅट ऑफ द स्ट्रक्चर ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ माउथ, as well as the position of their eyes and ear pinna, and the covering of their body with the hairs as thick hairs. It gives us an idea whenever the animals having the some of the differentiation in them, but as we have to observe them overall, they also have some of the similarities same to that of in a plants also. In the plants also, what we have to see? The leaf petiole, leaf venation, or the shape of the leaf. It shows some of the similarities, and that similarities which we have to see either in the plants or in animals, it states us that the animals have the same or common ancestors, as well as plants also have the common ancestors. ह्याच्यात आपण काय सांगू शकतो? That similarities which you have to see in plants and animals, it indicates that the proof for our evolution theory, which states us that the origin of that all animals as well as of all plants
is to be same, means they have the same origin. मग ते plants असतील किंवा animals असतील. That means plants also have and the animals also have the same origin. That means they have the common ancestors. याचा अर्थ काय? सेम ओरिजिन, त्यांचा उगम एकापासून ते एकसारख्याच घटकांपासून झाला असेल. याचा अर्थ काय असेल की त्यांचे जे अँसेस्टर्स होते त्या वेगवेगळ्या प्राण्यांचे अँसेस्टर्स असतील किंवा त्या वेगवेगळ्या वनस्पतींचे अँसेस्टर्स असतील. दॅट्स ऑल ओरिजिनेटेड फ्रॉम द कॉमन अँसेस्टर्स. ते सगळे एकाच प्रकारच्या किंवा सारख्या अँसेस्टर्स पासून ते ओरिजिनेट झालेत, निर्माण झालेले. अँड दॅट इज द मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. हा असेल आपला पहिला एव्हिडन्स जो इंडिकेट करतो की त्या प्राण्यांचा आणि त्या वनस्पतींचा काय सारखा आहे, ओरिजिन सारखा आहे, म्हणजे त्यांचे अँसेस्टर सेम आहेत. आणि आपली थेरी काय सांगत होती? थेरीची आपली डेफिनेशन काय होती? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम देअर ancestors having the different structural and functional organization, it is called as evolution. होतं त्यामध्ये मग अँसेस्टर्स. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहिले, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहिल्या. जरी ते वेगळे प्राणी, वेगळ्या वनस्पती जरी असल्या तर त्यांच्यात आपल्याला काही सारखेपणा दिसला. त्यांचा आउटवर्ड अपीअरन्स मध्ये आपल्याला काही सारखेपणा दिसला आणि तो जो सारखेपणा आपल्याला पाहायला मिळाला तो काय इंडिकेट करतो की त्यांचे अँसेस्टर्स कसे असतील, कॉमन असतील. So it is the first proof as evidence which tells us about truth about our theory of evolution. Now after the study of this first evidence called as a morphological evidence, one more evidence that we see, it's about the anatomical evidence. Second evidence असेल anatomical evidence. As anatomical evidences. आता anatomical evidences म्हणजे काय असतील? शरीरशास्त्रीय पुरावे. दुसरा जो एव्हिडन्स असेल तो कोणता आहे? anatomical, as a according to their body. शरीरशास्त्रीय पुरावा असेल. पहिला होता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बाह्यरूपीय पुरावा. दुसरा कोणता असेल? anatomical evidence म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावा. आता हा काय असेल शरीरशास्त्रीय पुरावा? तो परत आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी किंवा तो पडताळण्यासाठी आपल्याला काही चित्रपुस्तकात दाखवलेले आहेत. सो जस्ट टू अंडरस्टँड द anatomical evidence, you have to observe some of the pictures shown in the book. That is human hand, cat's foreleg. कोणकोणते दिलेले आहेत? ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, पॅटॅजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ व्हेल. कोणकोणते दिलेले चित्र? मानवी हात दाखवलेला आहे, कॅट्स फोरलेग दाखवलेले आहेत, पॅटॅजियम ऑफ बॅट म्हणजेच बोटवागूचे चर्मपर दाखवलेले आहेत, आणि लास्ट फ्लिपर ऑफ व्हेल. फ्लिपर म्हणजे व्हेल माशाचे पर दाखवलेले आहेत. आता हे जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर आपल्याला कुठलाही सारखेपणा पाहायला मिळत नाही. बट यू हॅव टू सी अबाउट देअर अॅनाटॉमी नाऊ. आता आपल्याला त्यांचं शरीरशास्त्र शिकायचे थोडक्यात. बघा मग काय असेल मग? इफ यू हॅव टू ऑब्झर्व द पिक्चर्स दॅट डझंट हॅव एनी सिमिलॅरिटीज ओव्हरऑल, त्याच्यामध्ये आपल्याला जर वरवर जर आपण पाहिलं तर कुठल्याही सारखेपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. जस्ट इन बिटवीन ह्युमन्स हँड, कॅट्स फोरलेग, फ्लिपर ऑफ व्हेल अँड द पॅटॅजियम ऑफ बॅट. बट use of those structure is different in different animals also. आणखी हे जी सगळी रचना आपण पाहिली त्या सगळ्याचा उपयोग सगळ्या प्राण्यांमध्ये कसा आहे? वेगवेगळ्या प्रकारे ते प्राणी काय करतात? त्या वेगवेगळ्या पार्टचा स्वतःसाठी उपयोग करतात. However, पण तरी सुद्धा there is a similarity in structure of bones and joints. जर तुम्ही काळजीपूर्वक जर त्या चित्रांचं निरीक्षण केलं तर आपल्याला त्यांच्यात असणारी सिमिलॅरिटी जाणवेल. कशामध्ये ती सुद्धा? इन द स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड देअर जॉईंट्स. त्या सगळ्या कशामधल्या? ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, पॅटॅजियम ऑफ बॅट ऑर द फ्लिपर ऑफ व्हेल. इफ यू हॅव टू ऑब्झर्व इट केअरफुली देन यू हॅव टू सी द सिमिलॅरिटी इन देअर स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड देअर बोनी जॉईंट्स.
and that similarity which you have to see in their bones and bony joints, it's also indicate that the animals have the common ancestors. त्यांच्या बोन्स आणि बोन्सच्या स्ट्रक्चर मध्ये असणारी सिमिलॅरिटी आपल्याला परत काय दर्शवेल की त्या सगळ्या प्राण्यांचे ancestors सेम होते. मीन्स anatomical evidence also tells the truth about the evolution theory. What it states, if you have to observe overall, वरवर जर ऑब्झर्व केलं तर सारखेपणा दिसत नाही, पण सारखेपणा कधी दिसेल if you have to observe it carefully, then you have to see some of the similarity in their structure of bones and bony joints, and if you have to see that structure and bony joints which are to be looks similar or having some of the similarity, it indicates they have the common ancestors. It is a second proof, it is a second evidence which tells the truth about the evolution theory. तर दोन प्रूफ आपण सांगितले. फर्स्ट प्रूफ किंवा फर्स्ट एव्हिडन्स होता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स आणि दुसरा प्रूफ असेल किंवा एव्हिडन्स असेल एनाटॉमिकल एव्हिडन्स. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.